आजऱ्यातील पटेल कॉलनी कावीळ आणि विषमज्वर सदृश साथीच्या विळख्यात साधारणतः 16 ते 17 रुग्ण घेत आहेत उपचार। आरोग्य सेवा खडबडली, सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे। आजऱ्यातील बुरुडेजवळच्या पटेल कॉलनीला कावीळ तसेच विषमज्वर सदृश साथीची लागण झाल्याने आरोग्य खातं खडबडून जागं झालं आहे। अस्वच्छ पाण्याचा पुरवठा याला कारणीभूत ठरल्याने त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू झालं आहे। बुरुडे ग्रामपंचायतीमधून पटेल कॉलनीला सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, परंतु पुरवठा केला जात असलेल्या जॅकवेलमध्ये गाळ आणि शेवाळाचं प्रमाण वाढून पाणी दूषित झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळेच या कॉलनीमध्ये विषमज्वर आणि कावीळ सदृश साथीचे रुग्ण आढळले आहेत। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत तातडीने सर्वेक्षण मोहीम राबवली। खबरदारीचा उपाय म्हणून या भागाला प्रत्यक्ष भेट देऊन घरोघरी भेट दिली आहे। तसेच पाणीपुरवठा जॅकवेललाही प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर तेथे शेवाळयुक्त गढूळ पाणी आढळून आल्याने याची नोंद घेऊन ग्रामपंचायतीला त्यानुसार लेखी पत्र देत पाण्याचे नमुने तपासणीसाठी आदेशही दिले गेले आहेत। त्यानुसार बोरुडे ग्रामपंचायतीने सदर जॅकवेलची तातडीने साफसफाई केली आहे। सार्वजनिक पाण्याच्या टाकीचे नियमित शुद्धीकरण करूनच ते पाणी पिण्यासाठी सोडण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला लेखी कळवण्यात आलं असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं। सर्वेक्षणावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र गुराव आणि त्यांची टीम उपस्थित होती। दरम्यान रुग्णांच्या मध्ये इम्रान पटेल यांच्या 2 मुली, आदम अली नेसरीकर यांच्या 2 मुली, हफीज तौफिक काकितकर यांच्या 2 मुली, समीर तकिलदार यांच्या 2 मुली तसेच सद्दाम नेसरीकर यांची व नियाज पटेल यांची पत्नी अशा रुग्णांचा प्राथमिक समावेश असल्याचं आढळलं आहे। त्यांच्यावर खासगी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत।